नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सीएससी लॉगिन केल्याच्या नंतर अटेन्शन व्हीएलई असा जर नोटीस दिसून येत असेल तर तुम्हाला दर 3 महिन्यानंतर तुमच्या सीएससी ची केवायसी करणं गरजेचं आहे। तर आता या व्हिडिओमध्ये कशी केवायसी करायची आपण बघूया। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ सुरू करूया। तर आपल्याला सर्वप्रथम स्क्रीनवरती यायचं आहे आणि आपला गुगल क्रोम ब्राउझर आपण ओपन करायचं आणि त्यामध्ये आपल्याला सीएससी लॉगिन असं पेज ओपन करायचं आहे। सीएससी लॉगिन केल्याच्या नंतर जी वरची वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला सीएससी आयडी जो आहे तो लॉगिन करून घ्यायचा आहे। आता मी या ठिकाणी सीएससी आयडी लॉगिन करून घेतो। लॉगिन केल्याच्या नंतर वरचं आपल्याला क्लोज करायचे ॲडव्हर्टाइज। त्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला अटेन्शन व्हीएलई अटेंडन्स म्हणजे आपल्याला प्रत्येक दर 3 महिन्यानंतर आपला अंगठा लावून केवायसी करायची असते, तरच आपला सीएससी आयडी हा सुरळीत ऍक्टिव्ह राहतो आणि त्याच्या सर्व्हिसेस आपल्या ऍक्टिव्ह राहतात। जर नाही केलं तर काही सर्व्हिसेस बंद होऊ शकतात किंवा आपला सीएससी आयडी इनऍक्टिव्ह होऊ शकतो। तर हा कशा पद्धतीने आपल्याला केवायसी करायची तर तुम्हाला मी आता सांगतो। अपडेट लेटर न करता नाव यावरती आपल्याला क्लिक करायचे। नाव यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट केलं जाईल। तुम्हाला बायोमेट्रिक मशीन जर तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल याला लावलेली नसेल तर तुम्हाला जे कुठलं तुम्ही डिव्हाइस वापरत असाल, मंत्र असेल किंवा अजून कुठलं वापरत असाल ते डिव्हाइस तुम्हाला कनेक्ट करून ठेवायचे। कनेक्ट केल्याच्या नंतर बरेच जण खाली आपल्याला कॅप्चर शोधतात पण इथून कॅप्चर होत नाही। त्यासाठी या चौकोनावर एक छोटा चौकोन आहे यावरती टिक मार्क तुम्हाला करायचंय। त्यानंतर कॅप्चर यावरती क्लिक करायचंय। कॅप्चर या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या डिव्हाइसचा लाईट लागलेला असेल त्यावर तुम्हाला अंगठा द्यायचा आहे। ऑटोमॅटिक तो तुमचा एरर निघून जाईल। बघू शकता त्यानंतर तुमची केवायसी झालेली आहे। आता कुठलीही तुमच्या सीएससी आयडीला अडचण येणार नाही। परत एकदा तुम्हाला मी या ठिकाणी आता लॉगिन करून दाखवतो। आता परत लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला तो एरर जो येत होता, नोटीस जी येत होती ती आता दिसणार नाही। बघू शकता तुम्ही ती पाठीमागून जी नोटीस येत होती ती निघून गेलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हाला दर 3 महिन्यानंतर केवायसी करायची असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवा। जर तुमची केवायसी बाकी असेल, पेंडिंग असेल, केली नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची केवायसी करून घेऊ शकता। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। अशीच नवनवीन माहिती भेटत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मित्रांनो, थांबूया तिथे। भेटूयात परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।